नमस्कार, सविता फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण इथे अर्धा किलो चुरमुऱ्यांचा मस्त खमंग कुरकुरीत आणि चटपटीत असा चिवडा बनवणार आहोत। त्याच्याकरता अर्धा किलो आपण इथे चुरमुरे घेतले आहेत। तर असे पॅकिंगचे चुरमुरे पावसाळ्यामध्ये अर्धा किलो, पाव किलो, 1 किलोचे असे पॅकेट भेटतात। त्यातलं मी अर्धा किलोचं पॅकेट घेतलेलं आहे। आता हे चुरमुरे आणल्यानंतर ह्याला पहिल्यांदा आपण चाळून घ्यायचं आहे। तर गहू चाळायची जी आपली चाळण असते त्या चाळणीने चिरमुरे असे व्यवस्थित असे चाळून घ्यायचे, कारण हे रेतीमध्ये ह्याच्यामध्ये ते भाजलेले असतात, त्याच्यामुळे थोडीशी रेती वगैरे ह्याच्यामध्ये असू शकते। व्यवस्थित असे निवडून ऊन असेल तर उन्हामध्ये टाका किंवा मग 2-3 तास तरी ह्याला ऊन द्या। ऊन नसेल तर ह्याला आपल्याला कढईमध्ये आता असे गरम करून घ्यायचे आहेत। चांगले कुरकुरीत होईपर्यंत कोरडे चिरमुरे आपल्याला असे कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। भाजके असले तरी त्याला आपण थोडंसं नरम पडू नयेत, आणखी कुरकुरीत व्हावे त्याच्याकरता थोडंसं भाजून घेऊया। चला, आता पोहे छान कुरकुरीत करून घेतले आहेत। आता ते आपण साईडला ठेवूया आणि इकडे आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे। अर्धा किलो पोह्यांसाठी मेजरचा 1/2 कप तेल एवढं पुरेसं आहे। तेल आता छान असं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तोच 1 कप आपण इथे खोबऱ्याचे काप व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। आता काढून घेऊया। आता त्याच तेलामध्ये आपण 1 कप मेजरचा शेंगदाणे घ्यायचे आहेत। शेंगदाणे पण चांगले मीडियम गॅसवर व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत भाजक्या डाळ्या। तर ते अर्धी वाटी आपण इथे भाजकी डाळ घेतलेली आहे। म्हणजे ह्याला कोणी कोणी डाळवं पण म्हणतात, जे भाजकी डाळ म्हणजे पोह्यांच्या चिवड्यामध्ये वापरली जाते। ती भाजकी असली तरी ती थोडी नरम असते, त्याच्यामुळे त्याला पण आपण व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे। आता आपण इथे अर्धी ते पाऊण वाटी कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून निथळून घेतली आहेत। अगदी मीडियम गॅस करून अगदी खळखळ आवाज येईपर्यंत ही कढीपत्त्याची पानं आपण छान अशी तळून घ्यायची आहेत। बघू शकता, नरम जर कढीपत्त्याची पानं राहिली तर चिवडा पण आपला नरम पडू शकतो, त्याच्यामुळे कढीपत्ता चांगला व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला लागणार आहे 25 ग्रॅम किंवा मग ह्याच्यामध्ये तुम्ही 2 टेबलस्पून हिरव्या मिरचीचे तुकडे करून व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। आता हे शेलका माल आपला व्यवस्थित असा तळून झालेला आहे। आता आपण उरलेल्या तेलामध्ये 1 टेबलस्पून जिरं घालायचं आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या अगदी बारीक ठेचून घालायच्या आहेत, किंवा बारीक कापून पण तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण घातला तरी चालेल, पण लसूण असा ठेचून घातला तर अगदी तो कुरकुरीत होतो आणि सर्व चिवड्याला लसणाचा व्यवस्थित असा वास लागतो। आता आपण इथे 1 मोठा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि मीठ म्हणजे 1 टीस्पून आपण ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे। एवढं साहित्य आपण गॅस बंद करायचा आणि हे पावडर मसाले आहेत ते तेलामध्ये अगदी सावकाश असे तळून घ्यायचे। आता हे तेल आपण आहे ते चिरमुऱ्यावर ओतायचे आहे। तर शेलका माल आपण ह्या चिरमुऱ्यामध्ये मिक्स केलेला नाही आहे, तो अगोदर फोडणी व्यवस्थित सगळीकडे एकसारखी लागल्यानंतर आपण नंतर ते वरून टाकणार आहोत। आता हे व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये मीठ टाकलं तर ते चिरमुऱ्यांना सगळीकडे एकसारखं लागेल आणि कुठे कमी कुठे जास्त असं मिठाचं प्रमाण होणार नाही। अगदी परफेक्ट असं मीठ ह्या चिरमुऱ्यांना लागेल। ऑलरेडी ह्या चिरमुऱ्यांना थोडंसं मीठ असतं, त्याच्यामुळे मिठाचा अंदाज घेऊनच आपल्याला ह्या चिवड्यामध्ये मीठ घालायचं आहे। आता फोडणी व्यवस्थित सगळीकडे चिरमुऱ्याला लागली की आपण हे जे तळून ठेवलेले शेंगदाणे, डाळवं, खोबरे आहे ते व्यवस्थित असं ह्या चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता, चिवडा करायला खूपच सोपा आणि झटपट होतो। आता ह्याला आपण अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आंबट गोड चवीचा चिवडा आवडत असेल तर 1 टेबलस्पून तुम्ही ह्याच्यामध्ये पिठी साखर आणि अर्धा टीस्पून ह्याच्यामध्ये आमचूर पावडर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। आता आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण चिवडा, म्हणजे लसूण शेव असते ती, किंवा घरी पण शेव बनवून तुम्ही ह्याच्यामध्ये शेव घालू शकता। शेव घातली तर हा चिवडा अतिशय खमंग होतो। असा हा चिवडा तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच आवडेल। व्हिडिओ कसा वाटला लाईक, शेअर, सबस्क्राईब